आता गणपतीचे बघा असे आमच्याकडे ढोलकीवाले येतात, त्यांच्या मागे लागतात कुत्री. तर असं आले ढोलकीवाला. किती डाळ घातली भिजत, मस्त गरम पाण्यात चण्याची डाळ घातलेली भिजत, त्याच्यावर झाकण ठेवलेली, कारण चण्याची डाळ भिजायला थोडा वेळ लागतो. काढलेली आहे भाजी, कोथिंबीर, शेंगा. तर आता शेंगा मस्त साफ करून घेते. शेपट्याच्या शेंगा त्या तोडून आणलेल्या. याच्यातल्या अर्ध्या चिकन डाईट घालणार आणि अर्ध्या ठेवून देणार उद्याच्यासाठी, कारण उद्या रविवार त्याच्यामुळे. आता श्रावण संपणार. तर अशी आमच्याकडे सालं काढतात आणि बघा असं पाठ करतात. आणि सालन सकट शेंग ठेवली ना का मग ती खाताना जाड जाड लागते, म्हणून साफ करतात. आणि पहिल्यापासून आमच्या घरी सगळे असेच करतात शेंगा साफ. आणि शिपट्याच्या शेंगा म्हणजे सगळ्यांच्या फेवरेट, तर मी सोडून. मला नाही आवडत एवढ्या शिपट्याच्या शेंगा, पण आता काय करणार, डोकंच चालत नव्हतं स्वयंपाकामध्ये. काय करायचं तर विचार केला, चला नुसतं तिखट डाळ, कोथिंबीरच्या वड्या. असं वाटतो उपवास आहे ना महिनाभर, वाटतं कोणीतरी व्हेज काही देऊ दे, चटणी भातकाडे देऊ दे, असं वाटतं दुसऱ्याने बनवून द्यावं. स्वतःचं डोकंच चालत नाही. कशी लोक 12ही महिने व्हेज खातात काय माहिती, काहीच कळत नाही. आणि मी आज कसा ब्लॉग स्टार्ट केले काय माहिती, मलाच कळत नाही. तर हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे. मी दिसते का काय माहिती जवळ. आणि हाच केस वगैरे मस्त धुतली आणि विचारत नव्हता ब्लॉग करायचा, चला आजचा ब्लॉग. आणि मस्त ऊन पडले आज, कोवळा ऊन. मुलगा ट्युशनला चाललेला तेव्हाच असा पाऊस आला, भिजतच गेला. आता येईल तो 1-1:30 वाजता. तो आला का तो कटकट करत बसेल, कारण नॉनव्हेज लागतो ना आमच्याकडे. व्हेज बोलला का सगळ्यांचं डोकं फिरतो, लगेच त्यांना झोप येते. आता त्याच्यासाठी अंडा फ्राय वगैरे करेन, ऑमलेट वगैरे. आणि आम्हाला मस्त तिखट डाळ आणि कोथिंबीरची वडी. चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. आता शेंगा साफ करून घेते आणि मग नंतर भेटते तुम्हाला. आता सगळं प्रिपरेशन करून घेते, कांदा वगैरे कट करून. आणि अशी ढोलकीवाले कोणाकोणाकडे येतात, आमच्याकडे येतात, दरवर्षी येतात ढोलकीवाले गणपती असले का. आणि माझ्या माईनं अशी एवढी मोठी ढोलकी होती आमच्या बाबाची, तर तिला नंतर बनवली, अजून व्यवस्थित केली. आणि आम्ही लहान होतो ना तर आम्हाला उचलताच येत नव्हती ती, एवढी वजन होतं त्या ढोलकीला. ढोलकी आहे का नाही काय माहिती, माहितीच नाही. असेल 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 मस्त ढोलकी होती ती. आणि दरवर्षी बाबांना तिला गणपती आले का बनवायचा, व्यवस्थित करायचा, तिथं ते धागा वगैरे फिट करायचा. आम्ही बघायचो आमच्याच घरी मखर वगैरे, म्हणजे बच्या घरी, म्हणजे मोठ्या घरी आमच्या मखर वगैरे बनवायचे रात्रभर. खूप मजा वाटायची, मस्त एकदम. लहानपणच वेगळा असतो, तेव्हा त्याची व्हॅल्यू नसते. असे तसं आता आपल्या मुलांचे आता काहीच वाटत नाही, याच्या पुढे नंतर मग त्याला आठवण येईल असं तसं हे ते. म्हणून लहानपण चांगला जगून घ्यायचा, सगळ्यांनी एन्जॉय करायचा. तेव्हा काहीच नव्हतं समजत. तेव्हा असं वाटतं काय कधी मोठे होतो, आणि आता असं वाटतं उगाच मोठे झालो पटकन असं वाटतं आता.
चला आता भेटते नंतर. तिखट डाळीला फोडणी घालण्यासाठी बघा मी प्रिपरेशन केलेलं आहे. कांदा टोमॅटो कट केले आहे, टोमॅटो एकच घेतलं आहे, थोडंसं लसूण क्रश केलेलं आहे आणि तिखट डाळीमध्ये शेंगा आणि बटाटा हे घालायचं. आणि इथे ठेवलेले आहे मी पातेलं गरम करत, त्याच्यात तेल ॲड करते आणि कांदा टोमॅटो परतून घेते तेलावर. तर तेल छान गरम झालं आहे. पहिला मी इथे लसूण ॲड केला मस्त. लसूण थोडासा फ्राय करून घेते, करपवत नाही, बघू शकता. लगेच कांदा टोमॅटो ॲड करून घेते. तर आता कांदा टोमॅटो चांगला परतून घेते आणि व्यवस्थित कांदा टोमॅटो फ्राय करून घेते. मोठा घेतलाय. तर कांदा टोमॅटो मस्त फ्राय झाले आणि मी कांदा बारीक कापलेला अंडा मुर्जीला कापतो ना तसा मस्त कलर चेंज झाले, म्हणजे व्यवस्थित फ्राय झाले. आता याच्यात मी मसाले ॲड करून घेते. तर अगोदर मी याच्यात हळद ॲड करते आणि ही पण घरीच बनवलेली आहे, म्हणजे डंकनमधनं कुठून आणलेली आहे. आणि आपला हा घरगुती मसाला दिसतो काय काय माहिती. तर आम्ही एवढेच मसाले ॲड करतो कारण आमच्या मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले असतात. इथे डाळ भिजत घातलेली आहे, बघू शकता. ही बघा डाळ मस्त भिजली, स्वच्छ धुवून घेतली आणि ती आता ॲड करते. छान मिक्स करून घेते, मिक्स करून घेते. तर फ्रेंड्स याच्यात बटाटा ॲड करते मी असा लांबसर, बघू शकता. मस्त परतून घेते, परत एकदा हलवून घेते. असा चमच्याचा मसाला पूर्ण काढायचा आणि आता ठेवते याच्यावर चांगली वाफ काढून घेते. तर डाळ ठेवले आणि इथे ठेवले मी गरम पाणी करत. आता हा गरम पाणी गरम झाला ना का मग मी भाजीमध्ये म्हणजे डाळीमध्ये ॲड करून घेते आणि तोपर्यंत कोथिंबीरच्या वड्यांची प्रिपरेशन करून घेते. आणि फ्रेंड्स मी इथे तर केस काय विंचरली नाही कारण ओली आहेत ना, तर थोडा वेळ सुकून देते आणि मग केस विंचरेन, म्हणजे गुंता काढेल. आणि मस्त ऊन पडले बाहेर, दाखवते तुम्हाला. बघू शकता मस्त असं ऊन पडले. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ऊन दिसतो आणि आता ऊन पडले तर बघा कसं दिसतं. आणि आपल्या झाडाला कशी मस्त फुलं आलेली आहेत. आमचा गाव मी कधी कधी जाते तेव्हा दाखवते. आणि या बिल्डिंगचं काम चालू होतं ना, तर ते तुम्हाला दाखवायची मी. जाम ठक 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 आवाज येतो याचा. तर आता ती झाली रेडी आणि तिथे लोक पण राहायला आली, बरेच 7-8 जण तरी राहायला आलेली आहेत. ही बघा इथे एसीचं लावलेलं आहे, पाठी मशीन, लोक राहायला आले. तर जाम आवाज 2-3 वर्ष तर जामच त्रास दिलेला आहे. झाडाचा पाला पडलाय वाटतं. हो, पाणी मस्त गरम झालंय बघा, कडलंय. आता पाणी ॲड करून घेते, झाकण काढून घेते. गरम गरम पाणी, गरम पाणी घेतलं ना, टाकलं का पटकन डाळीला उकळी पण येते आणि डाळ छान शिजते आणि टेस्ट पण लागते मस्त. अजून याच्यामध्ये शेंगा कोथिंबीर ॲड करायची, मीठ अजून ॲड करायचं आहे. इथे मी शेंगा कट करून ठेवल्यात स्वच्छ करून. आणि आता चांगली डाळ शिजली ना का मग शेंगा, कारण शेंगा लगेच शिजून जातात त्याकरिता. भात ठेवते एकीकडे लगेच. आणि झाकण ठेवते भातावर, म्हणजे भाताला पण उकळी येईल. तर फ्रेंड्स पहिलाच झालेला आहे स्वयंपाकाला वेळ आणि त्याच्यात आला इथे ॲक्वागार्ड चेंज करायला, म्हणजे रिपेअर करायला. रिपेअर म्हणजे आता कसं जरा पावसाळा कमी झाला त्याच्यामुळे मग मध्येच पूर वगैरे आलेला इकडे तिकडे, त्याच्यामुळे मग ते क्लिनिंग वगैरे करण्यासाठी आलेले आहेत. तर मला पहिलं सांगितलं आम्ही दुसऱ्या दिवशी येऊ आणि मध्येच टपकले आणि माझं जेवण इथे चालू आहे, बघू शकता. तर आता काय करणार, करून घेतो. तर फ्रेंड्स कामामध्ये काम बघितलं ना तुम्ही, ते फिल्टर साफ करायला आलेलं म्हणजे ॲक्वागार्ड, तर तो साफ केला. तर आता मी कोथिंबीरची वडी सगळं प्रिपरेशन केलं आणि जाम भरपूर टाईम झाले, बघू शकता 2:30 वाजले. आता पहिला मला त्यांनी मी सकाळी कॉल केला तर बोलले का मी उद्या येईल, आज मला तिथे काही काम नाही, दुसरीकडे काम आहे. ठीक आहे. आता न सांगता आला तर काय बोलू शकत नाही.
आणि त्याच्यात पाणी पण व्यवस्थित नव्हता केला, कारण ना फिल्टरमध्ये पाणी आला एकदम स्मेल येत होता. ॲक्वामध्ये गरम केला तरी स्मेल येत होता. मग आता काय करणार, घेतला साफ करून. आणि हे सगळं मी केलेलं आहे. डाळ वगैरे वाटून घेतली, कोथिंबीर पण हे करून घेतलं, वरून मी कांदा घातलेला आहे. आणि मस्त आता पूर्ण असं ताटामध्ये टाकून घेते आणि पूर्ण स्प्रेड करून घेते पसरवून. आणि वरून मस्त तीळ घालून घेते आणि मग तुम्हाला दाखवते झाल्यावर. डाळ झाली तयार आणि शेंगा पण मस्त झाल्या. आता गॅस करते बंद. थोडीशीच कोथिंबीर आहे, लक्षातच नाही राहिला माझ्या गडबडीत. सगळी कोथिंबीर मी कोथिंबीर वडीला टाकून दिली. आता काय करणार, थोडीशी उरलेली होती पिशवीतली काढली. आणि आता मस्त आपली डाळ झाली तयार, ऑरेंज मुगाची डाळ. आणि इकडे मी कोथिंबीर वड्या ठेवल्यात शिजण्यासाठी वाफेवर. आता या 10-15 मिनिटात चांगल्या वाफून होतील. बघा कसा उलटा सुलटा आलाय, जाम जोरात आलेला. आणि बाजूला आपला ट्रान्सफॉर्मर आहे, तो पण जाम जोरात त्याला आवाज आला. मला वाटतं आता लाईट गेली, लाईट ते गेली नाही. पाऊस आले मस्त जोरात. आणि माझं चालू आहे किचनमध्ये काम. आता मी ओटा क्लीन करून घेते. कोथिंबीरच्या वड्या ठेवलेल्या आहेत इथे, हे बघा. अरे पडू नको, हात जरा ओला आहे ना त्याच्यामुळे. तर चाललेली व्यवस्थित करायला, तर तो फिल्टरवाला आला, ॲक्वावाला राहून गेला. जाऊ दे, घरात काय आपल्याला करायचं आहे. तर आता पाणी आले, पाणी वरच लावले. आता पटकन मस्त फ्राय करून घेते. स्वयंपाक झाला तयार. सर कोथिंबीर वड्या आपल्या मस्त झालेल्या आहेत, बघू शकता. तर आता मस्त थंड करून घेते आणि मग त्याचे काप करून घेते. आणि अजून एक छोटंसंच आता थोडंसं राहिलं पीठ, तो पण मी असं स्टीम करून घेणार आहे. थोडंसंच राहिलं आहे. याच्यात मला थोडी चिंच घालायची होती, तर मस्त आलू वड्यांसारखी टेस्ट आली असते. पण मला ते गडबडीत ना वेळच नाही भेटला. आता एक इथे काढून आणि थंड करून ठेवते, थंड करायला ठेवते बाहेर. तर इथे बघू शकता कोथिंबीर वड्या मी काढून घेतल्या. बघा अशा मस्त झालेल्या आहेत. आणि ते पॅन ठेवलं, पॅनमध्ये बघा मी घरात नसते ना एक दिवस तरी काय ना काय गडबड, किटलीमध्ये पाणी गेले तेलामध्ये किटलीच्या, तर ते असं फडफड करतो. आता मी पटकन अलगचं कोथिंबीर वडी तेलामध्ये टाकून घेते, म्हणजे ते फडफड करणार नाही. एक एक करून कॅमेरा बंद कर. तर आता जरा कमी झालं आहे आणि गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे. असं एक मी घरात नसेल ना काय ना काहीतरी असा घरात प्रॉब्लेम होतो. तर बरं तेल जरा कमी होता. गेल्या टायमाला पण असंच, तर मला वाटलं माझीच काहीतरी मिस्टेक होती का. नाही, हे आमची मुलं ना एंटिक कामं करतात काय ना काहीतरी. तर शेलो फ्राय करून घेते आणि ते गॅसची फ्लेम फास्ट करते. आणि इकडे पण मी कोथिंबीर वड्या ठेवलेल्या आहेत वाफायला. आणि आता जाम भूक लागलेली आहे, तर किती टाईम झाला काय सांगू नाही शकत. आणि आज नाश्ता पण नव्हता केला, चांगली वाट लागली सगळ्यांची. आणि आपण या कच्च्या पण खाऊ शकतो. आता मी खाते, कारण त्या वाफवलेल्या आहेत, स्टीम केलेल्या आहेत. तर आपण कच्ची खाली तरी काय नाही प्रॉब्लेम. तर फ्रेंड्स, या जेवायला लाईट गेली. असे वांदे येतात, वांदेच वांदे झालेले आहेत. बेडरूमचा दरवाजा उघडते, मस्त हवा येईल आणि ऊन असा मस्त पडले सुंदर असा. तर जेवणामध्ये घेतले मस्त तिखट डाळ, कोथिंबीर वडी आणि लोणचा. तर या जेवण करायला माझी सासू आलेली, चुलत सासू. त्याच्यात पण टाईमपास झाला आज, जामच टाईमपास या जेवायला सगळ्यांनी. तर फ्रेंड्स, संध्याकाळी आमच्याकडे अशी धुराची गाडी आलेली. तर पाठीमागे बघू शकता कशी मुलं धावतात. खरंच मस्त वाटतो. आणि तो धूर आता तर त्याला धुराचा स्मेल म्हणजे वास तर जरा पण नाही घ्यायची इच्छा होत. पण लहानपणी खरंच या धुराची मजा वाटायची. आणि खरंच गणपती आले ना का अशी धूरवाली गाडी फिरते प्रत्येक गावोगावी. आमच्या गावात पण फिरते आणि इथे पण फिरते माझ्या सासरी. तर चला फ्रेंड्स, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय सर्वांना.